हाय गाईज, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. हा माझा दुसरा ब्लॉग आहे. आज मी दिवाळी शूट करणार आहे. मी ताईच्या घरी आलो, तुम्ही पाहू शकता. आज मी करणार आहे दिवाळी शूट. आणि शूट कसं करतोय, काय काय फुटेज घेतोय, जसं घ्यायला जमतील तसं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ताई आता मेकअपला बसते, तुम्ही फायनली बघू शकता. हिला तुम्ही ओळखत असाल, आपल्या डान्सिंग चॅनलवर तुम्ही बघितलात की मी आपल्याला खूप सपोर्ट केलेला आहे. आणि फायनली आता आम्ही मेकअप कसं करतोय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी. आता ताईने फायनली मेकअपला सुरुवात केलेली आहे. पहिला प्रायमर वगैरे लावून झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग वगैरे असतात ते बुंजवण्यासाठी एक क्रीम येते ती लावलेली आहे. आणि त्यानंतर ही आमची शूटसाठी ज्वेलरी चॉईस केली आहे मी. मोत्यांची माळ वगैरे, आणि आज मराठमोळा लुक आहे म्हणून मराठमोळी ज्वेलरी चॉईस केलेली आहे. तर कसं आजचा लुक वाटतं तसं बघायला गेलं तर ताईची खूप मला हेल्प असते. ताई स्वतःचा मेकअप स्वतः करते. मला शूटसाठी मेकअप आर्टिस्ट बघायला लागत नाही, कारण का स्वतः ताई मेकअप आर्टिस्ट असल्या कारणाने ताई स्वतःचा मेकअप स्वतः करते. माझा देखील मेकअप कधी कधी करते ती स्वतः. आणि तुम्ही पाहू शकता आता मी माझा मेकअप करायला घेतलेला आहे. पहिला प्रायमर वगैरे चेहऱ्याला लावून, नंतर मशीन वगैरे लावून चेहरा पूर्ण ब्लेंड करून घ्यायचा. फाउंडेशन असतं आपल्या चेहऱ्यावर, तो त्या कारणाने मेकअप जास्त उशीर टिकतो आपला. आणि आजचा लुक कसा वाटतंय आमचा दोघांचा नक्की कमेंट करून सांगा. पहिलाच टेक ताईचा घ्यायचा होता म्हणून ताई टेक देत होती आणि मी लाईट पकडलेली. आमच्याकडे कोण माणूस नसल्यामुळे आम्ही स्वतःला आमची मेहनत करावी लागते. शूटसाठी खूप हमारे यहाँ ऐसा ही होता है, मेहनत असते. नंतर मग आमचा दोघांचा टेक घेत होतो. व्हिडिओ दिसताना 30 सेकंदाची खूप छान वाटते, पण त्या 30 सेकंदापाठी किती मेहनत असते हे आमचं कलाकाराला माहिती असू शकतो. ताईचा टेक झाल्यानंतर आम्ही एंट्रीचा टेक काढत होतो. आमचा दोघांचा समोरून चालत येताना घरातून पहाट झाली असं दाखवायचं होतं आम्हाला. त्यानंतर आम्ही रांगोळीजवळ बसून फोटोशूट करायचं आमचं विचार झालं. मग आम्ही रांगोळीजवळ जाऊन फोटोशूट केला. थोडाफार छान फोटो काढले. हे नाही वाटत. तर आम्ही उभं राहून शूट करण्याचं प्लॅन केलं. आणि तुम्ही पाहू शकता ताईची खूप हेल्प असते मला प्रत्येक गोष्टीत, मेकअपच्या, कपड्यांच्या, किंवा काय करायचं असेल शूट तर ताई खूप मला हेल्प करते. असं कोणीच मला माझ्यासाठी कधी केलं नसेल, एवढी ताईने मला साथ दिली आतापर्यंत. जो माझं नाव आहे तो ताईने खूप माझ्यासाठी कधीच बोलली नाही की मी शूटला नाही येत, काय नाही, हे नाही ते नाही, कारण न सांगता माझ्यासाठी शूटला येते. मला खूप मनापासून म्हणजे हेल्प करते ताई. त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे कंदिलजवळ फोटोशूट करायला. कंदील लावलेला आणि कंदिलाला बघून शूट करायचे होते फोटो. सध्या तरी मी मोबाईलमध्ये शूट करतो. आणि कसं शूट झाल्यानंतर फोटो मी तुम्हाला पाठीमागे दाखवतो कसे पुढे. नक्की कमेंट करून सांगा आमचं लुक कसं वाटलं ते. त्यानंतर आम्ही गेलो की पाऊस, फुलचक्कर वगैरे फुलभाजी घेऊन शूट करण्यासाठी. वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह क्या एक्टिंग कर. दुसऱ्याला लावा.
ताईला विचारत होतो की चक्री लावल्यानंतर आपण काय करायचं, काय टेक द्यायचं. तर ताई म्हणते जशी ती चक्री गोल गोल फिरेल तसं आपण त्याच्या भोवती गोल गोल फिरायचं. तर ते ऐकून आम्ही एवढे हसलो की खूप हसलो. व्हिडिओ कॅन्सल. आता परत कशाला लावता? चक्री वगैरे लावून झालं आणि नंतर आम्हाला 2-3 परत फोटो काढायचे होते रांगोळी काढताना ताईसोबत. तर आम्ही पुन्हा शूट करायला घेतलं. लक्षदीप हे उजळली घरी दारी शोभली कडा रांगोळी उलवाती अंगणात सोने सकाळी आली दिवाळी. आणि फायनली आता आमचा पॅकअप झालेला आहे. कसा आमचा लुक वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही आपली आता सुरुवात आहे ब्लॉगिंगची. मी याआधी कधीच ब्लॉग केले नाही, तर एक सुरुवात नव्याने केली आहे. तर करून प्रॅक्टिस होईल. त्यानंतर तुम्हाला खूप चांगले व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन. जसं मी काय शूट वगैरे करेन किंवा कसे काय फिरायला जाईल त्याचे ब्लॉग नक्की येतील. आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या